टू माय चॅनल. आणि आज आम्ही असंच बाहेर फिरायला आलो आहे. दिस इज द डे 1 ऑफ द वीकेंड ट्रिप. लेट सी आज आम्ही काय करणार आहोत. मोस्टली कॅटरपिलरचं म्युझियम बघणार आहोत, टेम्पल बघणार आहोत आणि असंच डाऊनटाऊनला फिरणार आहोत. आणि आत्ताच मी उठली. काल आम्ही ट्रॅव्हल करत होतो, सो मी इतकं काही शूट नाही केलं बिकॉज नाईट टाईम होता आणि काही लाईट नव्हती. सो आय थॉट लेट्स जस्ट स्टार्ट फ्रॉम टुडे अँड मी तुम्हाला अपडेट देत राहीन. सो स्टे ट्यून्ड. सो आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ड्रमचा आवाज, दॅट इज बेसिकली इलेक्ट्रिक ड्रम. आणि हे काहीतरी असं मी फर्स्ट टाईम बघितलं होतं आणि मला खूप जास्त वेगळं वाटलं. सो चांगला एक्सपिरियन्स होता. व्हिजिटर्स आणि एम्प्लॉईजच्या सेंटरमध्ये आलेली आहे. सो इथे यू कॅन सी हा इतका मोठा ट्रक आहे, मायनिंग ट्रक आहे. इट रिअली कॉस्ट लाईक $5 million आणि तो वर्षात म्हणजे 500-600 ट्रक्स विकतात ह्याच्यामध्ये, लाईक हा ट्रक. अँड ह्याची हॉर्स पॉवर खूप जास्त आहे. मी इथे कुठेतरी पॉपअप करेन, मी विसरली ते लोक ते बोललेले तेव्हा. बट खूप म्हणजे मस्त आहे इथे. सगळे असे स्टिम्युलेटर्स ठेवलेले आहेत की ते कसं यूज करतात. मी अजून तुम्हाला दुसरे पण मशीन्स दाखवेल. बट हा 14 फीटचा टायर आहे, एवढा मोठा. आणि ही मशीन वर्ल्ड वॉरमध्ये पण यूज केलेली आहे. सो इथे सगळे रिअल मशीन्स पण होते अदर दॅन द मायनिंग ट्रक. अँड दिस वॉज द स्टिम्युलेटर ज्याच्यामध्ये रिअलमध्ये फील्डमध्ये कसं ते लोक यूज करतात ते असं युजर एक्सपिरियन्स आपल्याला, त्याच्यासाठी ते अशी स्टिम्युलेटर सगळे ठेवले होते. सो आय एम बॅक आणि मी अगोदरच्या क्लिपचं सगळं एक्सप्लेन करेन. सो फर्स्ट आम्ही टेम्पलला गेलो होतो तेव्हा तिकडे एक इलेक्ट्रिक ड्रम काहीतरी होतं अँड ते काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे मी इलेक्ट्रिक ड्रम कधी एक्सपिरियन्स नाही केलं. ऊन खूप आहे, ह्या साईडला येते, तर तिकडे ते असं इलेक्ट्रिक ड्रम होतं आणि ते मी असं कधी बघितलं नव्हतं. सो मला काहीतरी वेगळं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो कॅटरपिलरच्या म्युझियममध्ये, तर तेही मला खूप आवडलं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे असे एकच प्रोटोटाईप होतं, जे मोठं व्हेकल होतं तिकडे, ते जे मी बोललेली होती अगोदरच्या क्लिपमध्ये की ते $5 million आहे, ते एक प्रोटोटाईप होतं. बाकी सगळं व्हेकल्स रिअलवाले होते. आणि तिकडे असं त्याला काय म्हणू, स्टिम्युलेटर, हां मला आठवत नव्हतं, स्टिम्युलेटर पण होतं. म्हणजे ते कसं इन रिअल जी मशीन चालते ऑन फील्डवरती, तर ते कसं चालवतं, तर त्याचा तसं डेमो त्याचं हे होतं, प्रोटोटाईप. हां प्रोटोटाईप या स्टिम्युलेटर तेच ते, तर ते होतं. अँड मग आम्ही खाल्लं, बस तेवढंच होतं. आणि मला हे सांगायचं होतं. सो मला थोडंसं असं पब्लिक व्लॉगिंग करता येत नाही, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू एलिमिनेट दॅट फिअर ॲज वेल. बाकी बघू आता पुढे जाऊन आम्ही काय काय करतो आहे. मोस्टली तरी आता आम्ही म्हणजे सगळे फ्रेंड्स झोपलेत. सो आता आम्ही ते लोक उठल्यानंतर सनसेट बघायला जाणार आहे फॉर टुडे. अँड या दॅट वुड बी इट. आम्ही पंचायत मूवी सिरीज बघतो आहे, तो मूवी नाही आहे. सो त्याचं आम्ही सीझन 1 ऑलमोस्ट संपवलं आहे. सो या एवढंच होतं मला बोलायला. बिकॉज म्हणजे असं पटकन फिरतामध्ये मला असं ॲक्च्युली आता इथे हीट वेव्ह चालू आहे आणि नॉर्मल ऊनपेक्षा इकडे आता खूप जास्त आहे. सो असं थोडं हे होतं, चक्कर यायला येते. मी पटकन असं क्लिप्स काढता येत नाही, बट जेवढं पण मला जमतं आहे. जर म्हणजे माझं काही चुकत असेल तर प्लीज माफ करा आणि मला सांगा की मी अजून काही म्हणजे कसं इम्प्रूव्ह करू शकते ट्रॅव्हल व्लॉग्स. बिकॉज त्याच्यामध्ये जरा मला प्रॉब्लेम पण नाही होत्या, बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट टू एलिमिनेट लाईक पब्लिक स्पीकिंग फिअर, इफ दॅट मेक सेन्स. इथं मस्त एक गाडी गेली, वाव मस्त होती ती. सो या मी आता चाय बनवणार आहे आणि मी तुम्हाला पुन्हा भेटते जेव्हा मी चेंज करून असेल. सो आता थोडंसं माझं आउटफिट
चुरगळलेलं आहे, सो आय विल नॉट शो यू. बट ह्या जर माझ्याकडे फोटो असेल तर मी थोड्या म्हणजे ह्याच्यानंतर मी ते कॅटरपिलरमधले आम्ही जे काढलेले फोटोज इन्सर्ट करेन. सो तुम्हाला दिसेल की ते कसं आउटफिट ॲक्च्युली. आणि या सो तुम्हाला पुन्हा भेट. बाय. ये एक ऑफिस है, अंदर जाने का ऐसे हाईक करायला आली आहे. म्हणजे इथे आम्ही स्टार्व्ड रॉक स्टेट पार्कला आली आहे. अँड दिस इज द डे 2. मी काल बोलली होती की आम्ही सनसेट बघायला जाणार आहोत, बट तसं काही झालं नाही. वी एंडेड अप प्लेइंग गेम्स लाईक बोर्ड गेम्स आम्ही खेळत होतो. अँड या नाव आमची लाईक 4 माईल्सची वॉक आहे. अँड या आता ट्रेल ॲक्च्युली आता 4:30 वाजले आहेत. अँड दॅट इज हाऊ आय लुक. आता खूप फ्रेश वाटतं आहे. फुल पाणीची बॉटल. अँड बघूया की कसं जाणार आहे. मी एकदा आय गेस 1 year अगो या 1.5 years अगो मी ट्रेल केला होता, लाईक हाईक टाईप्स. इतका म्हणजे आता केला नाही आहे, तर आय डोंट नो की कसंच होणार आहे. बट चला बघूया की कसा जातो आहे आजचा हाईक. अँड या मी सुपर एक्सायटेड आहे. ऊन खूप आहे ॲक्च्युली, बट आम्ही सगळं खाल्लं वगैरे आहे. सो आय एम ॲक्च्युली रेडी फॉर इट. सो मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन. अँड आय हॅव कॅप विथ मी ॲज वेल. पाण्याची बॉटल आणि खाणं पण आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. आता म्हणजे फ्रेंड्स थोडंसं रेस्ट एरियामध्ये गेलात, सो मी थांबले. सो आय थॉट की मी तुम्हाला सगळं सांगेन डिटेल्स. सो व्ह्यू एक नंबर आहे खूप जास्त. आणि हे जे मी लॉग बोलत होती ते सगळे लॉग्स लावतात लवर्स लोक. अँड द पॉईंट इज कॉल्ड लवर्स लिप. सो आता मी चालली आहे पुन्हा. हाथ पे था वो निकाल दे, हाथ पे ओम लगा वो निकाल दे. हाँ उससे मैं तेरा तो अभी तू एक्वामैन लग रहा, अच्छा लग रहा था. लगना वैसे ही रोहित. आता मी खालती उतरतोय. वाईल्ड कॅट कॅनियन म्हणून प्लेस आहे, नॅचरली कार्व्ड स्टोन आहे. आणि खालती उतरायला जाम मजा येते. बट जेव्हा चढायचं होतं तेव्हा जीव गेला. मगाशी जे बोलत होती नॅचरली कार्व्ड स्टोन, हे ते आहे. छान आहे खूप. टाकलेलो आहे सक्सेसफुली. म्हणजे आमचे फ्रेंड्स आगे म्हणजे पुढे गेलेत आणि मी अशी चालतोय. बट हा कच्चा आहे तो मी हा कच्चा रोडवरनं चालतोय आम्ही. बट मजा येते. अजून असं काही नाही आहे. बट मला फक्त एकच चुकलं, मी व्हाईट शूज घातले आहेत ट्रेकला. सो आता आम्ही पोचलो आहे वाईल्ड कॅट कॅनियनला, जे मी तुम्हाला पहिलं बोलली. व्ह्यू आणि मॅडम बघा. आता आम्ही त्या केवच्या साईडला जाणार आहोत. तिकडे जे मी बोलत होती स्टाफ केव सारखं दिसतं. सो आय एम बॅक अगेन. आता असं प्रॉपर हे दिसतंय रिव्हरचा व्ह्यू. अँड ऊन अजिबात लागत नाही आहे. मी कॅब घेतलेली बट त्याचा काही यूज नाही झाला. आम्ही आय गेस 5 o'clockला निघालेलो आणि आता असं मे बी वाजले असतील. किती वाजले? 4:30ला निघालेलो आम्ही आणि 5:30 झाल्यात. लिप ग्लॉस टाकायचं जेव्हा आपण तुम्ही लिप ग्लॉस लावता तेव्हा केस सारखे लिप्सला टच होत राहतात, पण त्या जस्ट गर्ल थिंग्स. माझ्यामुळे
व्ह्यू नाही बघू शकत. आणि आता मी तुम्हाला व्ह्यूचा क्लब दाखवते. सो ही जी मी बोलत होती इलिनॉय रिव्हरवाला व्ह्यू हा आहे. अँड असं समोरून घनदाट जंगल आहे. सो त्याच्यानंतर दिस वॉज द व्ह्यू. आम्ही पोचलो होतो आमच्या ट्रेकनंतर. अँड द व्ह्यू वॉज ओके, नॉट सो गुड, नॉट सो बॅड, बट इट वॉज ऑल वर्थ इट. सो आय एम बॅक. आणि ऑलमोस्ट द ट्रिप वॉज रिअली गुड. वी वर प्लेइंग सो मेनी गेम्स. खूप जास्त गेम्स खेळलो आम्ही. बोर्ड गेम्स, कटान, उनो, सिक्वेन्स, खूप जास्त गेम्स खेळलो होतो. अँड आम्ही असं वाटत होतं दिस ट्रिप वॉज लाईक, म्हणजे काहीच करायचं नव्हतं, जस्ट लाईक आराम करायचा होता अँड फक्त बसून राहायचं. तसं लाईक इतकं आम्ही कधी गेलो नाही. तर असं भागोवाली फिलिंग येते हर ट्रिपला कुठं पण गेलो की. सो दिस वॉज लाईक, आम्ही फ्रेंडच्या घरी होतो, सो ते थोडंसं एक ॲडव्हान्टेज होतं. बस इट वॉज लाईक अ गुड गेट अवे टाईप, लाईक शॉर्ट स्टेकेशन टाईप. अँड आय रिअली एन्जॉयड इट. सो होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. अँड सी यू गाईज व्हेरी सून. बाय.